फ्रेंड्स, लग्न जमवताना सगळ्यात आधी आपण कुठल्या गोष्टींचा विचार करतो? मुलगा मुलीला आणि मुलगी मुलाला, म्हणजे एकंदरीत दोघं एकमेकांना मॅच होतात की नाही, म्हणजे त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी वगैरे वगैरे. कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांना मॅच होत असतील तरच पुढे जाऊन ते जोडपं सुखी होऊ शकतं. पण जर यातली एकही गोष्ट मॅच होत नसेल तर हे लग्न होऊ शकेल? आणि पुढे संसाराचं काय, असा प्रश्न पडतो ना. काहीसा असाच कन्सेप्ट घेऊन दिग्दर्शक गिरीश वसईकर आपल्या समोर त्यांचा नवीन सिनेमा घेऊन आलेत, मिसमॅच. सिनेमात मुख्य भूमिकेत आहे भूषण प्रधान आणि त्याची मिसमॅच दाखवली आहे मृण्मयी कोलवालकर. नुकताच सिनेमाचा फर्स्ट लुक लॉन्च झालाय. चला तर बघूयात कसा आहे हा सिनेमा. काय मित्रांनो, कशी वाटली सिनेमाची पहिली झलक? आहे की नाही एकदम मस्त? या पार्टीसाठी बऱ्याच कलाकारांनी इथे हजेरी लावली होती. चला बघूयात कशी झाली आहे ही सिनेमाची पार्टी. याच वेळी सिनेमाची कास्ट सुद्धा तिथे होती. त्यांनी सुद्धा आमच्याशी मनमुराद गप्पा केल्या. चला या सिनेमाबद्दल आणखी काही गोष्टी आपण त्यांनाच विचारूया. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे प्रिया आणि ती फार एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, कारण की ती खूप स्ट्रॉंग आहे, इंडिपेंडेंट आहे आणि खूप क्लिअर आहे मनात की मला असाच माझा लाईफ पार्टनर पाहिजे आणि मी ह्याच्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि तिचे वडील तिला सारखे प्रेशराईज करत असतात आणि तरी ती तिच्या ह्याच्यावर फर्म असते, तिच्या डिसिजनवर. आणि असं करता करता तिला तिचा मॅच शोधताना तिच्या लाईफमध्ये काय काय ट्विस्ट येतात, काय काय लोक भेटतात, तिच्या फ्रेंड्सची तिचं इक्वेशन कसं बदलत जातं आणि तिच्या वडिलांची तिचं रिलेशनशिप कसा स्ट्रेस येत राहतो या विषयामुळे. आणि तेव्हाच एका तरुणाची एंट्री होते माझ्या लाईफमध्ये, राज नावाच्या. आणि ती मिस्ट्री काय आहे, राज माझ्या लाईफमध्ये कसा येतो, मला तो आवडतो की नाही, शेवटी तो माझ्या जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याला मॅच करतो की नाही, ही सगळी स्टोरी आहे. डोळ्यांशी हृदयीचे आज तू. मिसमॅच हा पिक्चर माझ्यासाठी हा पहिला पिक्चर आहे आणि याच्यामध्ये मी जे म्युझिक दिलेलं आहे तर त्यामध्ये चार गाणी आहेत मुख्यत्वे करून आणि प्रत्येक गाणं हे अप्रतिम आहे. नक्कीच जेव्हा ही गाणी माझ्यापर्यंत पोचली होती पहिल्यांदा, जेव्हा मी ही गाणी ऐकली तर काही गाणी अशी सॉफ्ट मस्त आहेत. म्हटलं अरे वा, डान्स म्हणजे रोमॅन्टिक गाणी असतील आणि यु नो रोमिंग अराउंड द ट्रीज, झाडांमागे पडणं आणि थोडंफार रोमॅन्टिक, हे असं काहीतरी असेल. या गाण्यांवरती असे काही स्टेप्स असतील हा मी विचारच केला नव्हता. जसं बोलणं हे गाणं आहे, गणेशजींनी बसवलेलं कोरिओग्राफ केलेलं ते गाणं आहे, त्याच्यावरती स्टेप्स असतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि ते इतक्या छान वाटत आहेत, समहाऊ हॅपी विथ इट. आय जस्ट होप प्रेक्षकांना पण आवडेल. पण येस, हे माझं पहिलं असं प्रॉपर डान्स नंबरवालं गाणं आहे, सो सुपर एक्सायटेड अबाउट इट. आणि ते खूप दिग्गजांनी गायलं आहे. म्हणजे नावं सांगायची तर अवधूत गुप्ते, सोनू निगम, हरिहरनजी आणि आशाताई यांनी ही गाणी गायली आहेत. बेला शेंडेंनी एक गाणं गायलेलं आहे. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की पहिल्याच माझ्या पिक्चरमध्ये एवढे सगळे दिग्गज कलाकार मला गायक म्हणून मिळाले. हे खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं असं मला वाटतंय. वेल, हे तर झालं सिनेमाबद्दल. पण अशा या जोडीला घेऊन मिसमॅच करणारे दिग्दर्शक गिरीश वसईकर सुद्धा आमच्याशी बोलले. चला तर आपण त्यांनाच विचारूयात की तुम्ही ही मिसमॅच जोडी परफेक्टली मॅच कशी केली. मिसमॅच हा सिनेमा आय वुड से की हा एक टर्निंग पॉईंट आहे माझ्यासाठी. आणि तो टर्निंग पॉईंट होपफुली माझ्या लाईफला बऱ्यापैकी टर्न करेल असं मला वाटायला लागलं आहे. कारण या सिनेमाची गाणी, कथा आणि एकंदरीत कास्टिंग हे सगळं सिनेमाला फेवरेबल आहे आतापर्यंत. आणि बऱ्याच चांगल्या लोकांच्या कमेंट्स ऐकायला मिळत आहेत मला, मोठ्या मोठ्या लोकांच्या. तर होपफुली ते आवडेल. सो अशा प्रकारे एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच येतोय. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण आपण पुन्हा भेटूयात फिल्मी गप्पाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा आणि मस्त रहा.